आमचा दादा कामं करतो बा, भाज्या बिजा घेऊन पिशव्या घेऊन चाललाय. कसं फिरवत चाललाय भाज्यांचे पिशव्या. कुणाल, आमचं कुणाल कामं करायला येतं आणि सायकल आणल्यापासून तर लईच कामं करू वाटतात आहे ना. सायकलला पिशव्या अडकवून घेऊन येते आरू. चला स्वयंपाक करायचा आहे आता. चला तर मंडळी, खूप दिवसांनी देवपूजा करायला घेतली आहे मी. कारण जसे म्हणजे मार्चपासून ना इतके सारे दवाखाने चालू होते माझे की सतत चालू होतं आणि मी सुद्धा वैतागले होते. मग शेवटी आम्ही ते माझ्या घशाचे टॉन्सिल्स वगैरे ते काढायचे होते, ते काढले. ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यावरती सुद्धा खूप दिवस विकनेस होता आणि मग घरातले कामं सुद्धा मी म्हणजे काही करतच नव्हते. बहीण आली होती, सगळेच होते घरामध्ये, ते जे ते सगळेजण करायचे. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं बरं वाटल्यानंतर जॉबला सुद्धा जायला चालू केलं. पण सगळी घरातली कामं करून परत देवपूजा करून म्हणजे वेळ तेवढा भेटत नव्हता. आणि देवपूजा करायचं म्हटलं की निदान मला तासभर तरी जातो सगळं साफसफाई करून, देव घासून, भरपूर अशी फुलं वगैरे घालून देवपूजा करायला. आणि मला तसंच करायला आवडतं, केलं तर छानच करायची. तर देव इतके काळे झाले होते, काय सांगू, मला ते नको वाटत होतं बघायला. पण असो, थोडंसं मागे पुढे होतं असं कधी काय झालं की. तर आधी मी सगळं देवघरातले सगळा पसारा काढला, म्हणजे फुलं वगैरे भरपूर असं घातलेलं होतं कुणालने. त्याच्यानंतर देवघर साफ करून झाल्यानंतर बघा मी सगळी देवं वगैरे घासून घेतली. आणि हा जो दिवा मी नवीन काढला होता तर तो घासत होते आणि अचानक तो तुटून हातातच आला. काय माहिती, त्याचे जे आट्या असतात ना तेच त्या ह्याच्यामध्ये अडकून बसल्या आणि दिवाच तुटला. तर इतका छान दिवा कसा काय तुटला काय माहिती. हे बघा, देव मी इथं घासून छान स्वच्छ धुवून ठेवलेत कपड्यावरती, थोडंसं पाणी सुकायला. आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये सुद्धा खूप पसारा झाला होता, पण त्याच्यामधलं सुद्धा मी काही सगळं पसारा म्हणजे आवरलं नाही. अगदी समोरचं उगी थोडंसं आवरलं. देवघर बघा सगळं झाडूने, छोट्या मी एक झाडू ठेवलाय देवघरामध्ये, तर ते झाडूने सगळं साईडचं वगैरे झटकून घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं देवघर. त्याच्यानंतर हे देवघरामध्ये सुद्धा काही रोज लागणारं सामान असतं, तर ते सुद्धा थोडंसं तिथल्या तिथं तेवढंच सामान आवरून ठेवलं. आणि दिवे वगैरे आणि जे काही रोज लागतं ते. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या कप्प्यात सुद्धा कधीतरी लागणाऱ्या गोष्टी आहेत. देवीचा मुखवटा म्हणा, पुस्तकं म्हणा, धूप म्हणा, आणि एक छोटी म्हणजे थोडीशी मीडियम आकाराची घंटी आहे, जेणेकरून असं दसऱ्यात वगैरे अशा मोठ्या सणाला आपण आरती करताना वाजवू शकतो, अशा प्रकारची ती घंटी आहे. जपमाळ आहे. तर ह्या गोष्टी कधी तर लागतात, त्यामुळे ते खालच्या खानात ठेवलेले आहेत. तर असं मी देवपूजा करायला चालू केले. आणि काळे झालेले देव बघून मला असं वाटत होतं मी कधी घासेन. खूप पसारा मी घेऊन बसले होते आजूबाजूला. पण जेव्हा देवपूजा झाली, छान मस्त प्रसन्न वाटलं, बरं वाटलं मला. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर इथं बघा रुद्र, त्याचा पप्पा झोपला जरा वेळ,
तर मी त्याला किती वेळा बोलत होते माझ्याकडे ये माझ्याकडे ये, त्याला झोपू दे, पण तो तिथंच चिकटून उभा होता पप्पालाच. माझ्याकडे ये म्हटलं तर येत नव्हता. आणि पुढे त्याची गंमत बघा. रुद्र चल आपण बाहेर जाऊ, ये चल तुला खाऊ घेऊन येऊ आपण, ये चल की तुला खाऊ घेऊन येऊ. चल काय आणायचं, आईस्क्रीम आणायचं का? हां आणायचं का? इकडे बघ आईस्क्रीम आणायचं. चल हे दोघं इकडं कसं खेळायला आहेत बघा. आईस्क्रीम खायचं आहे का? आ खायचं आहे का? चला मग. नको चल आता उन्हामध्ये सायकल नको खेळू, आईस्क्रीम घेऊन येऊ. चल चला पटकन. कसे फिरायलेत बघे हे का. कोणती घ्यायची बघ. मगाशी ना त्याला किती वेळा ये म्हणले, आला नाही माझ्याकडं. आईस्क्रीम घेऊन देते चल म्हणल्यावर लगेच आलाय रुद्र. हो रुद्र मांडी घाल. गुड बॉय. खावा आता. मला कोण देणार आईस्क्रीम? मला कोण देणार आईस्क्रीम? रुद्र देणार का? हा म्हणते. हां रुद्र मी कोण आहे सांग? आत्ती. मग आत्तीला आईस्क्रीम नाही देणार? रुद्र आहे ना छोटा दिसतंय, लय आगाव झाला आता. सगळ्यात जास्त गोंधळ रुद्रचंच असतंय. चला खावा तुम्ही, मी जाते. आमची आरू बघा सुट्टीला माझ्याकडे आली आहे, पहिल्यांदाच राहिली आहे. आणि आता किती 9 वाजून गेलेत, आम्ही किती वेळ झाला हाका मारतोय आरू उठ आरू उठ. आरूचं काय उठायचं लक्षण दिसे ना. तर कुणाला म्हटलं जरा आता वेगळ्या पद्धतीनं उठवते का बघू, उठते का बघू. लांब जरा लांब. उठली बाबा उठली. हे बघ आरू किती झोप यायले बघ तिला. सकाळपासून हाका मारून मारून तिनं काय उठायचं नाव घे ना. आरू उठायचं नाही, उठायचं नाही. किती झोपती, उठ. हे बघ किती वाजलेत बघ. 9:30 वाजलेत, 9:30. तू तेवढा मार की जोर जोरात, आणि जरा खड्डा पाड त्याला. बास आता बास. आरू चल उठ आता. उठली बाबा एकदाच. चला माझी कामं करायचे, स्वयंपाक ते झालंय सगळं. किचनवर चढून मॅगी बनवायचं काम चाललंय. किचनवर चढून दोघं भाऊ बहीण मॅगी बनवायला लागलेत. आरू तुला येत आहे का? आता दादा शिकवत आहे बघ तुला. पहिला पाणी ठेवलंय ना. थांब पाणी गरम झाल्यावर आता बघ काय करते बघ आता. हां वाटलंच मला. पहिला जरा सुक्की मॅगी खायची असते त्याला. दोघं भावा बहिणीचं चाललंय मॅगी बनवायचं काम. नाही त्याच्यामध्ये सुट्टी करणार नाही तर अशी लांब लांब होती मग ती लईच खाताना मग पार असं खातो का. मॅगी झाल्यावर दाखव काय. कुणाल आमचा बरीच कामं करतो बाबा आजकाल. माझी भरपूर मदत करत असतो कुणाल. है ना इशू म्हणते सारखं माझ्या तोंडामध्ये. इशू आरू सगळ्या पोरींची नावं येतात. आपलं आरू दादा कामं करताय ना घरातले. पहिला तुम्ही दोघं लहानपणी किती भांडायचे, आता नाही भांडत ना. आता दोघं जरा पण भांडत नाहीत बरं का. आधी लहानपणी इतकं भांडायचे बापरे. ते लहानपणीचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, हे दोघं कसे भांडत होते ते. आता अजिबात भांडत नाहीत, दोघं एकमेकांसोबत भारी राहतात. त्याला मॅगी काढलाय, हिनं कचरा टाकायला गेले.
कुणाल याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आता मॅगी बनवण्यासाठी. इथं काढून ठेवले मॅगी आणि पाणी. पाण्यात हात घाल. गरम झालाय का नाही बघ हात घालून. नाही हात घालून घाल हात. ते मग तेच की म्हणूनच म्हणले गरम पाण्यात हात घाल म्हणजे गरम आहे का नाही ते डायरेक्ट कळतंय. चल बनव लवकर. सावकाश सावकाश नाहीतर ते मसाला जाऊन पडायचं किचनवर सगळ्या. ते मसाला काय टाकणार मग त्याच्यामध्ये. सावकाश कट कर आणि टाक. मसाला टाकला की लय पाणी होते. टाक. चल मॅगी म्हणल्यावर दाखवूया. अरे मग सावकाश कर ना. सावकाश कर की जरा. कुणाल आरू कसं करतोय ग दादा. हा दुसरी पण टाक ना मग. खायचंय तर मग दुसरी पण टाकायचं. कशी कशी मज्जा आहे. मला कधी तर हाताला भाजल्यावर काय म्हणतात बाप लोक की लक्ष देऊन करायचं. हा चुकून कधी तर असं भाजतच असतंय माणसाला. हा भाजल बर का. गरम आहे. मॅगी बनवून रेडी झालेले आणि एकदम असे लांब लांब ठेवलेत कट न करता केलेत. तर आरू आमची येऊन आता किती 15 दिवस तरी झाले असतील. पण मी काही ब्लॉगच नाही बनवलाय. तर आज घेतलाय. तर दोघांचं चाललंय मॅगी बनवून खायचं. तर चला तुम्ही खावा आणि मी माझी कामं करते. आता असं बघ मी असं हे लांब लांब लय होते म्हणून मी हे नको म्हणत होते. चला टीव्ही बघत ह्यांचं चाललंय खायचं. ह्यांचं चाललं होतं खायचं. मी हळूच व्हिडिओ घेतला लांबून की दोघांची मज्जा मस्ती करत खायचं चाललं होतं भावा बहिणीचं. तर भारी वाटत होतं. दोघं एकमेकांसोबत न भांडता मस्त खेळतायत खुश आहेत. तर हे बघून मला भारी वाटत होतं. कुणालसुद्धा खूप जास्त समजून घेतो आरूला आणि खरं तर लहान मुलांना तो खूप छान सांभाळतो. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. खूप दिवसांनी मी अशी कॅमेऱ्यासमोर येऊन तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल की खूप सारे दवाखाने वगैरे चालू होते आणि तर त्या सगळ्यातून मी आता रिकवर झाले. म्हणजे थोडंसं राहिलं आहे म्हणजे 90% मी बरी आहे. आणि आज चाललो आहे आम्ही बाहेर आणि एका साईडला तिकडे कुकर पण चालू आहे त्याचा आवाज येतोय. तर आज मस्त अशी मी तयार झाले आणि आमच्या इकडे म्हणजे कोणाचंही असं ऑपरेशन वगैरे काही झालं दवाखान्यातून माणूस चांगला कव्हर होऊन आला की असं म्हणजे काही आहेर म्हणजे आपल्या मनाने काही घेतात त्यांना कपडे वगैरे. तसंच मला सुद्धा माझं ऑपरेशन झाल्यानंतर हा असा मस्त नवीन ड्रेस भेटलेला आहे मला. त्यामुळं मी आज घातलाय. आज आहे गुरुवार आणि आज घातलाय. तर आज थोडंसं बाहेर जायचं आहे. आमची आता ॲनिव्हर्सरी पण आहे आणि माझा बड्डे पण आहे. तर त्यासाठी काही मला घ्यायचं होतं. तर बघूया आता काय घेणं होतं वगैरे. तर आधी जायचं आहे तिथे मी दाखवेनच की काय घ्यायचं आहे. तर कसे आहात सगळे. आमच्या इकडे तर खूप ऊन आहे आणि तुमच्या इकडचं उन्हाळा कसं आहे ते नक्कीच सांगा. तर चला मस्त असा नवीन ड्रेस घातला आणि पहिल्यांदाच मी असा ड्रेस घेतला आहे. म्हणजे मी घेतला आहे. मी घेतलेलं नाही आहे खरं तर मला भेटला आहे. पण पहिल्यांदाच असं घेतलं आहे कारण माझ्या पसंतीनंच घेतलं आहे. त्यामुळं कसा वाटतो माझा ड्रेस. कुणा जरा बॅक कॅमेऱ्याने दाखव ना माझा ड्रेस कसा आहे. ह्यांचं कसं चाललं इकडं डान्स करायचं हे बघे. तर मस्त असा छान आहे ड्रेस आणि असा कलर पण माझ्याकडे म्हणजे असा पहिल्यांदाच आहे. तर चला माझा ड्रेस मी कसा वेअर केला ते दाखवते. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तर चला बघा असा ड्रेस आहे आणि पहिल्यांदाच घेतला असा आणि कलर पण माझ्याकडे पहिल्यांदाच आहे हा. तर छान असा ड्रेस आहे. छान आहे का. छान आहे का ड्रेस. मला गिफ्ट भेटलंय ऑपरेशन झाल्यावर. तुम्ही काय घेऊन देणार. मी वडापाव घेऊन देणार. वडापाव नाही फोन. कसं आहे पुन्हा ड्रेस छान दिसतोय का. छान आहे. तर चला आम्ही जाऊन येतो. चला तर आम्ही आता निघतोय आणि योगायोगाने आहे ना ही पर्स सुद्धा माझ्या ड्रेसला मॅचिंग झाली. छान आहे कारू. मुलांना नेणार नाही आहे घरीच ठेवणार आहे कारण चौघांना गाडीवर व्यवस्थित जाता येणार नाही. रात्रीची खूप गर्दी असते त्यामुळं. तर
चला, पर्स पण मॅचिंग झाली बघ माझी, एकदम सेम टू सेम. चला, आम्ही निघालो होतो बाहेर. तर रात्री मी सुद्धा कामावरून आले आणि हे सुद्धा आले आणि खूप दिवस झाले त्यांचा मोबाईल खराब झालाय आणि मी खूप दिवस झाले म्हणत होते की नवीन घ्या म्हणजे EMI वरती, कॅश तर जमणार नाही. आणि त्यासाठीच मी त्यांना लवकर बोलावले आणि मीच मागे लागले होते की चला बघूया म्हणून आम्ही दोघे निघालो. मुलांना घरीच ठेवलं होतं. तर बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, मोबाईल बघितले आणि खरं तर बाबा आजकाल इतकी महागाई झाली आहे ना आणि मोबाईलचे सुद्धा खूप जास्त रेट वाढलेले आहेत आणि आम्ही बरेच बघितले आणि जे आवडायचे ते खरंच महाग होते आणि आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं. आणि खरं तर मला आहे ना मोबाईल खूप जास्त महाग घ्यायला आवडत नाही. ठीक आहे, आपल्याला म्हणजे जितका वापर करायचा आहे तेवढ्या रेंज किंवा तसा मोबाईल घ्यायला मला आवडतं. विनाकारण यांचं त्यांचं बघून कुठं महागडे फोन घ्या, कुठं आयफोन घ्या, अशा गोष्टी मला आवडत नाहीत. हां, फोन गरजेचा आहे तेवढा आपण घ्यायचा, पण खूप जास्त महाग मोबाईल मला घ्यायला आवडत नाही. त्यामुळे आमचं बऱ्याच ठिकाणी बघून झालं मोबाईल, पण आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, बघितलो. आणि आमचं आता कसं आहे 12 मेला ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच दिवशी माझा बड्डे पण आहे. तर मी असं म्हणत होते की या निमित्ताने आपण आता घेऊया आणि ते नको म्हणत होते, नको होय करत आम्ही गेलो, बघितलो. पण काही मोबाईल काही आम्ही खरेदी केला नाही. शेवटी बऱ्याच ठिकाणी बघितलं. सिटीमध्ये हे एक मंदिर आहे, तर आतमधलं तर काही घेता नाही आलं, बाहेरूनच थोडं मी घेतलं होतं. त्याच्यानंतर पुढे गेलो तर इथे आहे सारसबाग. तर असं बरेच आम्ही सिटीमध्ये मोबाईल बघितले, पण म्हणजे घेतलंच नाही त्या दिवशी, फक्त बघून आलो. तर म्हटलं जाऊया परत एकदा जाऊया घ्यायला. तर असं आम्ही सगळीकडे फिरून शेवटी घरी आलो. आणि पुढे बघा एक छान असं हे डेक्कनचा रोड आहे बहुतेक, मला काही नक्की माहीत नाही. तर मस्त असे लाइटिंग होते, ते पण मी शूट घेतलं. तर आता आमच्या ॲनिव्हर्सरी आहे आणि माझा बड्डे पण आहे, त्यानिमित्ताने ह्यांना मोबाईल घ्यायचा आहे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.